राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 3 महिने पूर्ण झाले। हत्येत सहभागी आरोपी गजाआड आहेत। मात्र 3 तपास यंत्रणा असून सुद्धा कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे। या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होती आहे। दरम्यान आज राज्यातील अनेक ठिकाणी निषेध मोर्चे निघाले। बारामतीमध्ये संतोष देशमुखांच्या मुलीने केलेल्या भाषणानं उपस्थितांचं काळीज हेलावलं। यावेळी वैभवी देशमुखनं काही प्रश्नही उपस्थित केले। पाहूया या सगळ्यांचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता। खरंच मला त्यांचा लास्टचा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला, याचं मी खरंच दुःख मानते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मुलीची ही व्यथा ऐकून आज बारामतीकरही हळहळले। देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीत सर्वधर्मीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाषण करताना वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाले। मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता। पण त्यांना ते आणलं होतं, त्या परिस्थितीत त्यांना मेंढकापडमध्ये आणलं होतं। त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता। या गोष्टीचं मी आज देखील माझी खरंच मला त्यांचा लास्टचा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला, याचं मी खरंच दुःख मानते। 9 डिसेंबर 2024 ही 30 तारीख आहे ज्या दिवशी बीड मधल्या याच हैवानांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची अतिशय क्रूरपणे हत्या केली होती। या हत्येला आज 3 महिने पूर्ण झाले। 9 डिसेंबरच्या दिवशी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं। 3 दिवसापूर्वी झालेल्या वादाची पार्श्वभूमी याला होती आणि यानंतर संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। या संदर्भात केज पोलीस स्टेशनमध्ये 6 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक झाली आहे, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे। या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज बीडसह सोलापूर, बारामती, वाशिम आणि परभणीसह राज्यातल्या अनेक भागात मोर्चे निघाले। देशमुख हत्या प्रकरणी मास्टर माइंड वाल्मिक कराडच असल्याचे आरोप होत आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तब्बल 22 दिवसांनी वाल्मिक कराड शरण आला। मात्र या दरम्यान पोलीस तपासामध्ये वाल्मिक कराडचे वेगवेगळे कारनामे समोर येत होते आणि याच काळ्या कारनाम्यातून वाल्मिक कराडने कोट्यवधी रुपयाची संपत्ती जमवल्याचेही पुढे येत आहे। दुसरीकडे याच वाल्मिक कराडवरून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे अडचणीत आले, कारण कराड हा मुंडेंचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू म्हणून परिचित होता। सुरेश धस आणि अंजली दमानी यांनी कराड आणि मुंडेंमधला हाच धागा धरून आरोपांचं सत्र सुरूच ठेवलं। पण या सगळ्या घडामोडींदरम्यान 3 मार्चला संतोष देशमुख हत्या प्रकरणातले एक खळबळजनक फोटो समोर आले आणि या आरोपींनी किती अमानुषपणे देशमुखांना मारलं हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं। पोलिसांनी चार्जशीट दाखल केल्यानंतर हत्येच्या वेळी आरोपीने हत्या कशी केली याचे काही स्क्रीनशॉट या आरोपपत्रात जोडण्यात आले। ज्यावेळी हे आरोपपत्रातून हे स्क्रीनशॉट बाहेर आले त्यानंतर राज्यभर एकूणच खळबळ उडाली आणि याच प्रकरणातून विरोधकांनाही सरकारला चांगलेच धारेवर धरले। हे फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण झाली। इतकंच नव्हे तर मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। पण त्यानंतर त्यांना आरोपींशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे सहआरोपी करण्याची मागणीही झाली। याच दरम्यान ज्या खंडणी प्रकरणामुळे देशमुखांची हत्या झाली ती खंडणी नेमकी कुणाकडे जात होती असा प्रश्न वैभवी देशमुखनं उपस्थित केलाय। माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मस्साजोगमध्ये? आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता? दुसरीकडे हत्या प्रकरणातील एक आरोपी 3 महिन्यानंतरही फरार आहे। यावरून मनोज जरांगे पाटलांनी थेट धनंजय मुंडेंना लक्ष्य केलंय। तर हा आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय। 3 महिने उलटून गेलेत ह्या गोष्टीला आणि आज लेकरं संतोष भाईचे न्यायासाठी तळमळ करतात। एक आरोपी अद्यापही फरार आहे।
तो धनंजय मुंडेने लपवलेला आहे, त्यामुळे तो लवकर सापडणार नाही. त्याच्याकडं खूप मोठी माहिती आहे या खुनाच्याबद्दलची. ह्या सगळ्या आरोपींना धनंजय मुंडेंनी 100% साथ दिलेले, पळून जायला पण आणि आता जो एक फरार आहे त्याला पण, आणि ती मोबाईलसुद्धा फेकून दिलेला आरोपीने त्याच्याजवळची, म्हणून तो सहआरोपी झाला पाहिजे. आणि तो फरार असताना 29/11ला जे खंडणीचं जे प्रकरण समोर आलेलं आहे, एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये जी मीटिंग झाली, जिथून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं गेलं, खंडणी मागण्यात आली, तिथं तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत कृष्ण आंधळे हा तिथं उपस्थित आहे. हा आलाय कॅमेऱ्यामध्ये. जे काय प्रशासन आहे, जे काय पोलीस यंत्रणा आहे, यांनीच खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की कृष्ण आंधळे कुठं आहे. हत्येच्या 3 महिन्यानंतरही देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आरोपींचं दुष्कृत्य पुराव्यासहित जगासमोर आलंय. त्यामुळे आता लवकरात लवकर या सगळ्या आरोपींना शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा. बीडहून गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.